राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी केलंय। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी बोलताना आमदार कर्डिले म्हणाले की राहुरी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलाय त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। मतदारसंघातील एकही विकास काम रखडू देणार नाही। वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विकास कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे। जेसीबीच्या सहाय्याने सजवलेल्या रथातून आमदार कर्डिले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मार्गात ठिकठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। या कार्यक्रमाचं आयोजन माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच पंकज मगर, युवा नेते भाऊसाहेब लवांडे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया बोरुडे, चेअरमन भारत गारुडकर, संचालक अरुण रायकर, रफिक शेख, अंबादास शिंदे, सचिन साळवे, प्रदीप वाघ, गीताराम वाघ, अखिल लवांडे, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, इम्रान शेख, शेरखान शेख, कबीर शेख, राज खान, अविनाश शिंदे, गोरख शेख, नजीर शेख, गणेश भोसले, उदय लवांडे, राजू तांबूळ यांच्यासह 30 ग्रामस्थांनी केले। कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा राजळे, नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, माजी सभापती उद्धवराव वाघ, संभाजीराव पालवे, बाळासाहेब अकोलकर, ॲडव्होकेट मिर्झा मणियार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेव पठाडे, नगरसेवक प्रतीक खेडकर, प्राध्यापक शामराव लवांडे, रस्ता बांध समितीचे अध्यक्ष वैभव खलाटे, तसंच संतोष शिंदे, कुशल भापसे, पुरुषोत्तम आठरे, धीरज मैर, सचिन वायकर, सुनील परदेशी, सुनील साखरे, सुरेश आठरे, सुरेश चव्हाण, अजय पाठक, प्रदीप ससाणे, किरण गर्जे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पाथर्डी तालुक्याच्या विशेषतः आज तिसगावमध्ये आहेत, तिसगावच्या इतिहासामध्ये झालेलं नाही एवढं भूतोना भविष्य असं मोठं मताधिक्य 100 पैकी 90% हे मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे। म्हणजे पहिल्यापासून एवढं प्रेम, एवढी ताकद, एवढी साथ आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड काळ म्हणजे ह्या 9 महिन्याचा, यामध्ये तुम्ही जो धीर मला आणि माझ्या परिवाराला दिलाय, हा मात्र जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जोपर्यंत मी घेतोय तोपर्यंत मी मात्र तुम्हाला सर्वांना आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही। कारण की हे प्रेम आपण काही जरी केलं तरी एवढं प्रेम मात्र मिळू शकत नाही जेवढं प्रेम मला तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे। तुम्ही सर्वांनी आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची विकास कामांची अडचणींना साथ देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। मी आपल्याला विश्वास देतो आणि आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आपल्याला आवर्जून सांगतो, तुमची साथ मात्र मी कधीच कोणताही प्रसंग आपल्या गावावर येऊ, आपल्या तालुक्यावर, इथं बसलेल्या कोणावर येऊ, आपल्याला कधीच असं होणार नाही की मी नाही। सदैव तुम्ही मला ज्या ज्या वेळी जिथं आठवता तिथं मी 100% तुमच्यासाठी त्याच मिनिटाला 100% हजर होईल आणि आपल्याला पूर्णपणे साथ देण्याचं काम प्रत्येक ठिकाणी मी करेल। विकास कामांबाबतीत तर आपण कुठल्या प्रकारची काळजी करू नका। विकास कामं 100% आपण जी जबाबदारीने माझ्याकडे प्रत्येक वेळेस ज्या ज्या कामांचा उल्लेख किंवा मला सांगतात ते सगळे कामं जबाबदारीने पूर्ण करून घेण्याचं काम माझं आहे। त्यामुळं आपण कुठल्या गोष्टीची काळजी करू नका। जे कामं आपण सर्वांनी मला सुचवलेत, सांगितलेत, पत्र दिलेत, मी आपल्याला 100% या गोष्टीची खात्री देतो की 2029 पर्यंत आपण दिलेल्या कामापैकी एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही। सगळे कामं तुम्हाला पूर्ण झालेले पाहायला मिळतील। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।